नमस्कार मित्रांनो. आत्तापर्यंत ऑब्जेक्टला समजून घेताना आपण काही बेसिक संकल्पना शिकलो, ड्रॉईंग करायला शिकलो आणि एक एक करत आपण डिझाईन संबंधित बऱ्याच संकल्पना समजून घेतल्या. आज आपल्याला डिझाईनच्या दृष्टिकोनातून म्हणजे कंपोजिशन आणि लेआउट आपण जो करतो त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यातली पहिली संकल्पना आहे ऑर्डर, म्हणजे ऑब्जेक्टचा क्रम. तर हा ऑब्जेक्टचा क्रम काय असतो आणि ही संकल्पना नेमकी कशी आहे ते आज आपण शिकूया. इथं बघा, मी पहिला ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, त्यामध्ये कलर भरतो. त्यानंतर मी दुसरा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, पुन्हा त्याच्यामध्ये दुसरा कलर भरतो. मी पुन्हा तिसरा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, त्यामध्ये मी पुन्हा कलर भरतो. इथे मी आता चौथा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा कलर भरतो. आणखीन एक मी ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये एक कलर भरतो. मी पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला, त्याच्यामध्ये निळा कलर भरला. दुसऱ्यांदा ड्रॉ केला, त्याच्यामध्ये रेड कलर भरला, फिल केला. तिसरा ड्रॉ केला, त्यामध्ये मी येलो कलर फिल केला. चौथा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, त्याच्यामध्ये ग्रीन केला आणि शेवटी पाचवा एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला, त्याच्यामध्ये मी ब्लॅक कलर भरला. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये बघा रेक्टँगल ऑन लेअर 1. दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, रेक्टँगल ऑन लेअर 1. तिसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, रेक्टँगल ऑन लेअर 1. तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट केलात तर रेक्टँगल ऑन लेअर 1 साहजिकच तुमच्या मनात आला असेल किंवा येतही असेल. कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं लेअर 1 येतं, म्हणजे लेअर 2 काय असतं. तर ती संकल्पना पण आपल्याला थोडी समजून घ्यायची आहे. आता त्याची गरज नसली तरी ती संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. पण आत्ता आपल्याला ऑर्डर शिकायची आहे. तर ऑर्डरमध्ये तर बघा, मी पहिल्यांदा जेव्हा ऑब्जेक्ट बाजूला आहे, ओव्हरलॅप नाही कुठलाच, आपण आतापर्यंत स्वतंत्र ऑब्जेक्ट ड्रॉ करून तो समजून घेतला आहे. आता मी ऑब्जेक्ट इथे आणून ठेवतो, एकमेकावर आणून ठेवतो. तर तुमच्या लक्षात येतं का बघा की ते एकमेकावर मी ओव्हरलॅप केले. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पहिला ऑब्जेक्ट ड्रॉ करता तो सर्वात खाली असतो, त्याच्यानंतर ड्रॉ केलेला त्याच्यावर येतो आणि नंतर तुम्ही जसजसं ऑब्जेक्ट ड्रॉ करत जाता तसतसं तो ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट अगोदर ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टच्या वर असतो. ही ती एक मुख्य संकल्पना आहे. ही संकल्पना कमांड द्यायला सोपे आहे की ऑब्जेक्ट आपण कमांड देऊन आता वर खाली घ्यायचा आहे, म्हणजेच त्याचा क्रम बदलायचा आहे. तर तो क्रम कसा बदलतात आणि तो क्रम का बदलायला लागतो ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की सुरुवातीला पहिल्यांदा ड्रॉ करतो तो ऑब्जेक्ट खाली असतो आणि शेवटी ड्रॉ करतो तो ऑब्जेक्ट सर्वात वर असतो. आणि प्रत्येक ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर अगोदर ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टच्या तो वर असतो. कोरल ड्रॉमध्ये तुम्ही जे ड्रॉ करता, जे ऑब्जेक्ट्स ड्रॉ करता त्याची नोंद असते, म्हणजे त्याचं रेकॉर्ड असतं. आणि ते रेकॉर्ड तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही मेनू बारमध्ये टूल्समध्ये जावा, त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट मॅनेजर आहे,
तर ऑब्जेक्ट मॅनेजरवर क्लिक करा. तुम्हाला हा ऑब्जेक्ट मॅनेजर डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि इथं तुम्हाला लेयर 1 दिसतो आहे आणि त्याच्या पुढे इथं प्लस आहे. त्यामध्ये हे 5 ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे मी ज्यावेळी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो त्यावेळी तुम्हाला इथं कळतं की तो ऑब्जेक्ट लेयर 1मध्ये. मगाशी आपण लेयर 1 बघितलं की प्रत्येक ऑब्जेक्ट हा लेयर 1वरच आहे. तर लेयर 2 काय असतं ते आपण जरा थोडक्यात बघून घेऊ की लेयर 2 काय असतो. या ठिकाणी मी टॉप राईटला जाऊन इथं न्यू लेयर ॲड करतो. म्हणजे लेयर 2 इथं तयार झाला. तुम्ही नाव त्या लेयरला काही देऊ शकता. आता इथं लेयर 2 तुम्हाला रेड कलरमध्ये दिसतो. आणि आता मी जर ड्रॉईंग केलं, समजा मी इथं ड्रॉईंग केलं आणि त्याच्यामध्ये कलर फिल केला तर स्टेटस बारमध्ये तुम्हाला काय दिसतं बघा, रेक्टँगल ऑन लेयर 2. आता तुम्ही त्याच्या पुढं कोणताही ऑब्जेक्ट ड्रॉ करा. दुसरा ऑब्जेक्ट ड्रॉ केला मी तिसरा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. त्याच्यानंतर मी पुन्हा चौथा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि पुन्हा एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलर भरतो. आता इथं सिलेक्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रॉ केला आपण तो रेक्टँगल ऑन लेयर 1 आहे. इथं सिलेक्ट केला तर तुम्हाला रेक्टँगल ऑन लेयर 2 आहे. म्हणजे ह्या ग्रुपमधला किंवा आपण नंतर जे ड्रॉईंग केलं त्यातला प्रत्येक ऑब्जेक्ट तुम्हाला लेयर 2वर असतो. तुम्ही इथं बघू शकता लेयर 1 आणि लेयर 2 हे दोन्ही लेयर एकाच पेजवर आहेत. शिकताना गोंधळ व्हायला नको, आपण लेयर 2 काढून टाकू, डिलीट करू. मी तो लेयर डिलीट करतो आणि हे ऑब्जेक्ट मॅनेजर क्लोज करतो. आता मी एक नवीन पेज ॲड करतो आणि मी थोडं टाईप करतो. मी टाईप केलं ऑनलाईन लर्निंग. मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो आणि त्यामध्ये येलो कलर फिल करतो. नियमाप्रमाणे मी अगोदर सांगितलं की सुरुवातीला ड्रॉईंग केलेला ऑब्जेक्ट हा पाठीमागं असतो, खाली असतो आणि त्यानंतर ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट त्याच्या पुढं म्हणजे वर असतो. तर आपण येलो ऑब्जेक्ट नंतर ड्रॉ केला आणि टेक्स्ट अगोदर टाईप केलं होतं. आपल्याला ते टेक्स्ट दिसण्यासाठी आता ते टेक्स्ट आपल्याला ह्या येलो कलरवर दिसण्यासाठी एकतर हा येलो ऑब्जेक्ट आपल्याला पाठीमागं नेला पाहिजे किंवा ते टेक्स्ट पुढं आणलं पाहिजे. आता हा ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करूया. रेक्टँगल मी सिलेक्ट केलं आणि आता ऑर्डरमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या 2 कमांड्सपैकी पहिली कमांड सांगतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे, मी ॲरेंजमध्ये जातो, त्या ठिकाणी ऑर्डर आणि ऑर्डरमध्ये टू बॅक ऑफ लेअरला मी क्लिक करतो. म्हणजे आपण कमांड दिली रेक्टँगलला की तू बाबा लेअरच्या पाठीमागं जा. त्यामुळं काय झालं, साहजिकच तो पाठीमागं गेला आणि टेक्स्ट दिसायला लागलं. मी अंडू करतो. जर तुम्हाला याच्या उलट कमांड द्यायची आहे, टेक्स्ट सिलेक्ट करून ते वर आणायचं आहे, तर टेक्स्ट सिलेक्ट करणार कसं? एकतर तुम्ही हा ऑब्जेक्ट बाजूला नेला पाहिजे आणि ते टेक्स्ट सिलेक्ट केलं पाहिजे किंवा असं मार्किंग करून तुम्ही सिलेक्ट करू शकता अंदाजे की
हां, आता टेक्स्ट सिलेक्ट झालं. ते दिसत नाही पण सिलेक्ट झालं. आता ते टेक्स्ट मला वर आणायचं आहे. त्यासाठी ही दुसरी कमांड. टेक्स्ट सिलेक्ट आहे. तुम्ही तर खाली पण बघू शकता टेक्स्ट सिलेक्ट आहे. मी अरेंज मेनूमध्ये जातो, ऑर्डरमध्ये जातो आणि टू फ्रंट ऑफ लेअर ही कमांड देतो. म्हणजे टेक्स्टला आपण सांगितलं की तू वर आहे, पुढं आहे. तो लेअरच्या सर्वात वर आला, त्यामुळं ते टेक्स्ट आपल्याला येलोवर आता दिसतं. आता या ठिकाणी शॉर्टकी आहे ती पण वापरू शकता. शिफ्ट पेज डाऊन आणि शिफ्ट पेज अप. म्हणजे येलो सिलेक्ट केला, शिफ्ट बटन दाबून धरलं आणि पेज अप केलं तर तो ऑब्जेक्ट वर आला. आणि नंतर मला पाठीमागून यायचं आहे तर शिफ्ट पेज डाऊन हे बटन दाबलं तर तो ऑब्जेक्ट पाठीमागं जातो. डिझाईनसाठी ऑब्जेक्ट्स ड्रॉ झाल्यानंतर लेआउट करताना, ऑब्जेक्टची मांडणी करताना कधी ऑब्जेक्ट पाठीमागं न्यावा लागतो तर कधी एखादा ऑब्जेक्ट पुढं आणावा लागतो. त्यावेळी या दोन कमांडचा उपयोग होतो. आता आपण ऑर्डरच्या इतर कमांड्स बघूया. मी पेज 1 वर जातो, ब्लॅक ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. आता आपण बघितलं की ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर अरेंज ऑर्डर टू बॅक ऑफ लेअर आपण कमांड दिली. इथं पण मी टू बॅक ऑफ लेअर कमांड देतो. टू बॅक ऑफ लेअर कमांड दिल्यानंतर तो ऑब्जेक्ट पेजवरच्या सर्व ऑब्जेक्टच्या पाठीमागं जातो. हे लक्षात घ्या. मी अंडू करतो किंवा मी आता दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, पाठीमागचा किंवा कोणताही, आणि त्याला जेव्हा आपण कमांड देतो ऑर्डरमध्ये टू फ्रंट ऑफ लेअर, तेव्हा तो ऑब्जेक्ट पेजवर असलेल्या सर्व ऑब्जेक्टच्या वर येतो. हे समजून घ्या. मी पुन्हा अंडू करतो. आता आपल्याला समजा हा मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आहे आणि हा मला येलोच्या आणि रेडच्या मध्ये यायला पाहिजे. म्हणजे येलोच्या पाठीमागं आणि रेडच्या वर समोर यायला पाहिजे. रेडच्या पुढं आणि येलोच्या मागं. त्यासाठी वेगळी कमांड आहे. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. त्यासाठी दोन कमांड्स आहेत. त्यामध्ये पहिली कमांड बघूया. अरेंज ऑर्डर इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर आणि बिहाइंड च्या मागं. आता इन फ्रंट ऑफ आपण बघूया. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, च्या पुढे. मी इन फ्रंट ऑफ कमांड सिलेक्ट करतो. म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टच्या पुढं पाहिजे मला त्या ऑब्जेक्टवर हा ॲरो नेऊन क्लिक करायचा. मी आता रेडवर तो ॲरो आता क्लिक करतो. आता तो ऑब्जेक्ट रेडच्या पुढं आला. तुम्ही उचलून बघू शकता की तो रेडच्या पुढं आला की नाही. तर तो रेडच्या पुढं आला. मी पुन्हा अंडू करतो. हीच कमांड मी दुसऱ्या मार्गाने देऊ शकतो. दुसरी कमांड वापरून बिहाइंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. अरेंज ऑर्डर बिहाइंड. मी बिहाइंडवर क्लिक करतो आणि जो ॲरो येईल तर तो मला कोणत्या ऑब्जेक्टच्या पाठीमागं पाहिजे. येलोच्या पाठीमागं पाहिजे तर येलोवर क्लिक करतो मी. तर तो येलोच्या पाठीमागं गेला. म्हणजे तुम्ही जो ऑब्जेक्ट सिलेक्ट करता तो ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्टच्या पाठीमागं किंवा पुढं पाहिजे, मी अंडू केलं, त्या ठिकाणी नेऊन ठेवू शकता. डिझाईनमध्ये जेव्हा तुम्ही थोडंसं कॉम्प्लिकेटेड डिझाईन बनवता आणि त्यामध्ये अनेक ऑब्जेक्ट असतात, तर अशावेळी एखादा स्पेसिफिक ऑब्जेक्ट एखाद्या विशिष्ट ऑब्जेक्टच्या पाठीमागं किंवा पुढं न्यावा लागतो. त्यावेळी तुम्ही ह्या दोन कमांड्स वापरू शकता. आता ऑर्डरच्या आणखी दोन कमांड बघूया.
त्यामध्ये आता मी येलो ऑब्जेक्ट सिलेक्ट केलं आहे, तर हा येलो ऑब्जेक्ट मला त्याच्या पुढं असलेल्या ग्रीन ऑब्जेक्टच्या पुढं आणायचं आहे. म्हणजे सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट पुढच्याच्या पुढं न्यायचं आहे, किंवा मला हा येलो ऑब्जेक्ट त्याच्या मागं असलेल्या रेड ऑब्जेक्टच्या मागं न्यायचं आहे. म्हणजे सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट पुढच्याच्या पुढं किंवा मागच्याच्या मागं न्यायचं असेल तर त्या 2 कमांड्स आहेत. तर त्या कोणत्या बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केलं आहे, ॲरेंजमध्ये जातो, ऑर्डर, आणि इथं आहे फॉरवर्ड 1 म्हणजे पुढच्याच्या पुढं. मी फॉरवर्ड 1 कमांड देतो, म्हणजे तो पुढच्याच्या पुढं आला. मी पुन्हा अंडू करतो आणि आता आपण ह्या ऑब्जेक्टला दुसरी कमांड देऊ, मागच्याच्या मागं. मला हा ऑब्जेक्ट मागच्याच्या मागं न्यायचा आहे. त्यासाठी येलो ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे, मी ॲरेंजमध्ये जातो, ऑर्डरमध्ये जातो आणि बॅक 1ला मी क्लिक करतो. तर तो मागच्याच्या मागं गेला. म्हणजे त्याच्या मागं रेड होता, तो रेडच्या मागं गेला. तुमच्या लक्षात येईल ते तो मूव केल्यावर. मी अंडू करतो, परत अंडू करतो. तर ह्या 2 कमांड्स. आता ऑर्डरमधील शेवटची कमांड बघूया. ज्या क्रमानं मी ऑब्जेक्ट ड्रॉ करत आलो, तर तो क्रम मला जर उलटा पाहिजे असेल तर त्यासाठी ही कमांड आहे. मी सारे ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि ॲरेंजमध्ये जातो, ऑर्डर, आणि इथं रिव्हर्स ऑर्डर ही कमांड आहे. मी रिव्हर्स ऑर्डर कमांड देतो, म्हणजे ऑब्जेक्टचा क्रम उलटा झाला. ह्याची गरज सहसा लागत नाही, तरी पण तुम्हाला माहीत असू दे. पुन्हा मी सारे ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि अरेंज ऑर्डरमध्ये जाऊन रिव्हर्स ऑर्डर कमांड देतो, म्हणजे मला माझे पूर्वी होते तसे ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आले. डिझाईन करत असताना अनेकदा तुम्हाला ऑब्जेक्ट मागे पुढे नेऊन तो विशिष्ट ठिकाणी ठेवावा लागतो. त्यावेळी तुम्हाला या कमांडचा उपयोग होईल. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.